विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावतीच्या राजकारणात धक्कादायक ट्विस्ट आलं। एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी समजले जाणारे रवी राणा आणि प्रवीण पोटे यांचं चक्क मनोमिलन पाहायला मिळालं। या घडामोडींना राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। अमरावती विधान परिषद निवडणूक चांगलीच गाजत आहे। सुरुवातीला काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख नागपुरातील रुग्णालयात दाखल झाले। त्यानंतर स्वतः काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यामुळे राजकीय वातावरणात मोठा वाद निर्माण झाला। यातच अमरावतीच्या राजकारणात आणखीन एक धमाका झाला। तो म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे दोन नेते म्हणजे महायुतीचे उमेदवार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यात मनोमिलन झालं। प्रवीण पोटे यांनी आपला प्रचार तीव्र केला आहे। ते महायुतीतील नेत्यांच्या घरी नियमितपणे भेट देऊन ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेत आहे। यातच गुरुवारी रात्री ते रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान जनसंपर्क कार्यालयाला त्यांनी भेट दिली। यावेळी उपस्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेवकांची सदिच्छा भेट घेत चर्चाही केली। विशेष म्हणजे प्रवीण पोटे कार्यालयात पोहोचताच रवी राणा आणि प्रवीण पोटे यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि प्रवीण पोटेंचं स्वागत करण्यात आलं। यावेळी राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी मध्यस्थी म्हणून मोठी भूमिका निभावली आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास वर्तमान राजकीय स्थिती आणि निवडणुकीवर चर्चा झाली। या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे।